नमस्कार, अभिरस किचन मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण तुरीच्या डाळीची खिचडी करणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। मी इथे बासमती तुकडा तांदूळ घेतलेला आहे अर्धा किलो, तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे। फोडणीसाठी साहित्य बघूया। 2 मोठे कांदे मी उभे चिरून घेतलेले आहे, 2 मोठे टोमॅटो बारीक कापून घेतलेले आहे, 4-5 हिरव्या मिरच्या मी कापून घेतलेल्या आहे, 2 बटाटे मी त्याच्या फोडी करून घेतलेले आहे साल काढून, 10-12 लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घेतलेले, अर्धी वाटी तुरीची डाळ मी घेतलेली आहे, 10 मिनिटांसाठी भिजत ठेवलेली, जिरे, हळद, कढीपत्ता, चवीनुसार मीठ। आपण फोडणी देऊन घेऊया। गॅसवर मी कुकर ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये 3 पळी तेल टाकलेले। आपण फोडणी देऊन घेऊया। जिरे, कढीपत्ता, तेलात परतून घेऊया। मिरची तेलात परतून झालेली आहे, लसूण टाकूया। लसूण पण तेलात परतून घेऊया। कांदा तेलात फ्राय करून घेऊया। कांदा तेलात परतून झालेला आहे, आपण टोमॅटो टाकूया। टोमॅटो पण तेलात परतून घेऊया। टोमॅटो तेलात परतून झालेले आहे, आपण हळद टाकूया। हळद, मीठ परतून घेऊया। बटाटा टाकूया। तुरीची डाळ, बटाटा आणि तुरीची डाळ तेलात परतून घेऊया। बटाटा आणि तुरीची डाळ तेलात परतून झालेली आहे, तांदूळ टाकून घेऊया। मिक्स करून घेऊया। हे सर्व मिक्स करून झालेले आहे, याच्यामध्ये आपण 2 तांबे पाणी टाकूया। वरतून थोडी चिरलेली कोथिंबीर टाकूया। परत एकदा हे सर्व मिक्स करून घेऊया। हे सर्व मिक्स करून झालेले आहे, आपण कुकरला झाकण लावून 2 शिट्ट्या मारून घेऊया। कुकरच्या 3 शिट्ट्या मारून झालेल्या आहे। अशा पद्धतीने तूर डाळीची खिचडी तयार झालेली आहे। अशा पद्धतीने तुरीच्या डाळीची खिचडी तयार झालेली आहे। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अभिरस किचनला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन क्लिक करा।